शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर थोड्याच वेळात बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपल्या नेत्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले आहेत। बीडमध्ये विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात आपल्या या लढवय्या नेत्याला निरोप देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची चाहत्यांची देखील गर्दी जमली आहे। थोड्याच वेळात बीडमध्ये विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। मोठा जनसमुदाय तिथे लोटलेला आहे। अखेरची झलक आपल्या नेत्याची बघण्यासाठी विनायक मेटे यांचं मुंबई पुणे मार्गावर अपघाती निधन झालं होतं। अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहेत। चौकशीची देखील मागणी केली जाते आहे आणि आता त्यांचं पार्थिव बीडमध्ये आहे आणि तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। ताई, तुम्ही खूप काळ सोबत काम केलेलं आहे, काय आठवणी आहेत ज्या आज तुम्हाला या ठिकाणी अंत्यविधीचे अंतिम निरोप देताना? विनायकराव मेटे साहेबांचा माझा परिचय 22-23 वर्ष आहे। ते जेव्हा अगदी युवा अवस्थेत होते तेव्हा त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या युवकांची संघटना स्थापन केली होती। तेव्हा पासून आम्ही एकत्र आहोत। बऱ्याच कार्यक्रमांना ते मला आवर्जून बोलवायचे। मुंडे साहेबांच्या वेळी बैठकीला कधी यायचे तर जरूर माझ्याशी गप्पा मारायचे। त्यामुळे माझा त्यांच्यामधला संवाद खूप चांगला होता। नंतर राजकारणामध्ये आम्ही सोबतही काम केलं। बऱ्याच वेळा आमच्या भूमिकाही एकमेकांच्या विरोधात राहिल्या, पण जेव्हाही आम्ही भेटायचो, परवा सागर बंगल्यावर अगदी माझी भेट झाली। ते पाठमोरे होते, मी पाठीवर टपली मारून म्हणलं, काय मेटे साहेब? तर मला म्हणाले, ताई मी भेटायला येतो, आणि मला त्यांचा निरोपही आला होता। आम्ही म्हटलं 15 ऑगस्ट नंतर भेटू। आणि आज मला फार वाईट वाटतं की त्यांना काय बोलायचं होतं आणि माझं त्यांचा संवाद होऊ शकला नाही। निश्चितच माझी पहिली निवडणूक जी लोकसभेची पोटनिवडणूक होती, त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकाही महाराष्ट्राच्या सोबत राहिल्या होत्या। त्यावेळी प्रचाराच्या वेळी आम्ही एकत्र प्रचार केल्याच्या आठवणी आहेत। परंतु आज त्यांच्या जाण्याने निश्चितच त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही त्यांच्यासोबत सहभागी आहोत। काय सांगाल, काय आठवणी आहेत तुमच्या? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये नक्कीच मेटे साहेबांच्या पुष्कळच्या आठवणी आहेत। आम्ही त्या ठिकाणी शक्ती कायद्यामध्ये सुद्धा सोबत होतो आणि मराठा समाजातला एक तळागाळातला आवाज या ठिकाणी हरपलेला आहे। मराठा समाजातल्या विस्थापितांचं नेतृत्व त्या ठिकाणी मेटे साहेब करत होते। नक्कीच त्यांच्या जाण्याने समाजाची प्रचंड अशी हानी झालेली आहे आणि ही पोकळी त्या ठिकाणी कोणीही भरून काढू शकणार नाही। तर पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। वेगवेगळ्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत। तिथून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहे। कृष्णा, मोठा जनसमुदाय तिथे आता लोटलेला दिसतोय। थोड्याच वेळात अंत्यसंस्कार देखील होणार आहे। आता तयार होण्यासाठी प्रचंड कालावधी लागतो आणि त्यांचा आवडीचा विषय होता की समाजाला न्याय देणं, आणि मला असं वाटतं की समाजाला न्याय देत असतानाच अशा प्रकारची एक्झिट मेटेंची ही निश्चितपणे मनाला चटका लावून जाणारी आहे। आणि मी तमाम समाजाच्या वतीनं मेटेजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। काय सांगाल? आमच्या सोबत गेल्या 5-6 वर्षामध्ये मेटे साहेबांचे आमचे संबंध आले। जेव्हा जेव्हा मराठवाड्यात यायचे, जालन्यात यायचे, तेव्हा तेव्हा आमचे चांगले संबंध होते। ते मला नेहमी मार्गदर्शन करायचे। ते गेल्याने एक मराठा समाजाचं एक युवा नेतृत्व आपल्यातून गेलंय आणि ही पोटळी कधी न भरून निघणारी। जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हाच ती खरी त्यांना श्रद्धांजली होईल। माझ्या बदनापूर विधानसभेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। विनायक मेटे यांच्या सोबतच्या आणि अशा वेळी निरोप द्यावा लागेल असं कधी वाटलं होतं? विनायक मेटे साहेब आणि आम्ही 1990 पासूनचे मित्र आहोत। 1990 ते 95 आम्ही सर्व आमदार जे असताना त्यांनी मराठवाडा मित्रमंडळाची स्थापना मुंबईमध्ये केली आणि पहिली बैठक नटराज हॉटेलमध्ये घेतली होती आणि त्यावेळी स्वतः मुंडे साहेब बरोबर होते।
प्रगतीसाठी, मराठवाड्याच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न केला. ते माझे मित्र होते, पर्सनल मित्र होते. त्यांनी मराठा समाजासाठी केलं असेल, पण तो मराठा समाजाच्या बरोबर त्यांनी बाकीच्या इतर समाजाचं सुद्धा काम केलं हे मला माहीत आहे. आणि आम्ही नेहमी भेटायचो, नेहमी करायचो. पण दुःख झालं की एक चांगला कार्यकर्ता, मराठवाड्याचं नुकसान झालं, बीड जिल्ह्याचं नुकसान झालं. मग एक चांगला कार्यकर्ता असं जाणं, मुंडेसाहेब असं ॲक्शनमध्ये गेले, हे पण ॲक्शनमध्ये गेले. हे आम्हाला खूप दुःख झालं की आपण कुठेतरी त्या ठिकाणी परमेश्वरा काहीतरी असं होतं. पण एक चांगला माणूस त्या ठिकाणी, चांगला मित्र त्या ठिकाणी आमचा हरपला. हे म्हणजे आमच्या संपूर्ण संभाजीनगरच्या वतीने, मराठवाड्याच्या शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माननीय उद्धवजींच्या वतीने सुद्धा भावपूर्ण, त्यांना माझं बोलणं झालं होतं म्हणून त्यांच्यातर्फे सुद्धा त्या ठिकाणी भावपूर्ण आदर होता. तर आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथे पोहोचलेत. अनेक नेते उपस्थित आहेत शेवटचं दर्शन घेण्यासाठी विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. आपण कृष्णाकडे जाऊयात. कृष्णा, सीएम पोहोचलेले आहेत. आता आपण हे दृश्य पाहतोय अंत्यविधीसाठी आणि विनायक मेटे यांचं पार्थिव देखील आलेलं आहे. आत्ता काही वेळापूर्वी जे मंत्री पोहोचलेले होते त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आता उपमुख्यमंत्री थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते या ठिकाणी अंतिम दर्शन या ठिकाणी घेतील. आणि आता आणखीन एक दृश्य आपण दाखवतोय की देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण हे दृश्य पाहतोय. दोघंही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अंत्यविधीला थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल. या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेवटचं दर्शन घेतील. आपल्यासोबत फडणवीस साहेब, सर काय आठवण आहे की त्यांच्यासोबत आता हे करून मग तुमच्याशी बोलतो. अंतिम दर्शन या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर मीडियाशी भेटू असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. मात्र आता आपण पाहतोय की लोकांनी देखील या ठिकाणी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि लोकांना शांत करण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. दीपक, कृष्णा, आता नेमके कोणकोणते नेते, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय, उपमुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय, कोणकोणते नेते तिथे आता उपस्थित आहेत आणि अंत्यसंस्काराला सुरुवात कधी होणार आहे? कोणत्याही क्षणी अंत्यसंस्काराला सुरुवात होऊ शकते. अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलं जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर महसूल मंत्री विखे पाटील, त्याचबरोबर अब्दुल सत्तार, त्याचबरोबर बावनकुळे, त्याचबरोबर आणखीन अतुल सावे यासह अन्य महाराष्ट्रभरातील आमदार आणि इतर नेते उपस्थित आहेत. पंकजा मुंडे उपस्थित आहेत, प्रीतम मुंडे उपस्थित आहेत, धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यासोबत काम केलेले अनेक आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे देखील इथं पोहोचलेले आहेत. ते शेवटचं अभिवादन या ठिकाणी विनायक मेटे यांना करतील आणि अंत्यविधी या ठिकाणी केला जाईल. प्रचंड प्रमाणावरती लोकांचा या ठिकाणी लोक एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विनायक मेटे अमर रहो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी अंत्यविधीला सुरुवात होईल आणि शेवटचा निरोप आपल्या लाडक्या नेत्याला, लढवय्या नेत्याला या ठिकाणी दिला जाईल आणि त्यालाच निरोप देण्यासाठी हजारोचा, लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी बीडमध्ये उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक, बरोबर. कृष्णा, अनेक नेते तिथे उपस्थित आहेत, अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या काय भावना आहेत ते तू सांगितलं, पण विनायक मेटे यांचा नेते म्हणून विचार करायचा झाला तर ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते होते. अगदी कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती वाटावी असं एक वलय विनायक मेटे यांच्या भोवती होतं. कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने तिथे लोटलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आता? कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी काही वेळापासून ते या ठिकाणी व्यक्त करतायत. त्यांच्या आठवणी या ठिकाणी सांगतायत. छोट्या छोट्या आठवणी असतील. मुंबईमध्ये राहण्यासाठी कुणाची सोय नव्हती, ती सोय केलेली असेल किंवा लोकांशी त्यांचा असलेला असेल किंवा एक विचार, सर्वसामान्यांची काळजी घेणारा नेता, अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी लोकांकडनं व्यक्त होत आहेत. आपण काही मेटे साहेबांचं आमचं खूप जुनं ऋण म्हणतो. 25 वर्षापासून आमचे जुने संबंध होते. माझे मोठे भाऊ वारले मध्यंतरी, तर मेटे साहेब रात्री 10:30ला मला भेटायला आले आणि आम जनतेसाठी, आमच्या
म्हणजे मेटे साहेब होते. सर्वसामान्य लोकांसाठी कधी रात्री फोन करा, दिवसा करा, कुठे मुंबईत भेटतरी साहेब आमची व्यवस्था करायची. तुम्ही तर सोबत होता. प्रचंड असा मराठा समाजाविषयी आस्था असणारा नेता. तर काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या ते आपण बघितलंच. दुःखद प्रसंग आहे हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि यासह अनेक भाजपचे आणि विविध पक्षांचे नेते आता तिथे उपस्थित आहे अंत्यदर्शन घेण्यासाठी विनायक मेटे यांच्या पार्थिवाचा. आणि थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून जनसमुदाय तिथे लोटलेला आहे आपल्या लाडक्या नेत्याची एक शेवटची झलक बघायला मिळावी यासाठी. काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांनी घोषणा देखील दिलेल्या आहेत. भावनिक क्षण आहे कार्यकर्त्यांसाठी हा. थोड्याच वेळात विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. बीडमध्ये हा सगळा जनसमुदाय लोटलेला आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठीची धडपड कार्यकर्त्यांमध्ये दिसते. याबद्दल आणखी अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे तिथून आपल्या सोबत आहेत. कृष्णा, निश्चितच आपण पाहतोय की सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही भावना होत्या त्या या ठिकाणी ते व्यक्त करतायत. अमर रहे अशा प्रकारच्या घोषणाबाजी देखील सुरू आहे. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विनायक मेटे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत काही इतर नेते देखील आहेत. आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी आहेत देवेंद्र फडणवीस आणि पाहायला मिळत आहेत. आणि एक अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर अंत्यविधी केला जाणार आहे. मात्र आपण पाहतोय की घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. दृश्य आपण पाहतोय. जनसमुदाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत देखील विनायक मेटे यांनी काम केलेलं आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांची देखील भेट त्याच दिवशी झाली असती, कारण त्या बैठकीला ते निघाले होते. त्या बैठकीला मुख्यमंत्री यासह मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित असणार होते. मात्र त्याआधीच काळानं घात केला आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आता पण ही दृश्य जी पाहतो आहोत ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही या ठिकाणी अभिवादन करतायत. विनायक मेटे यांचं अंतिम दर्शन घेत आहेत. पुष्पचक्र अर्पण या ठिकाणी केलं जातं आहे आणि अत्यंत शोकाकुल वातावरण या ठिकाणी आहे. कारण की बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला, कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, स्वतः क्लार्क म्हणून ज्यांनी बँकेमध्ये नोकरी केली आणि हळूहळू स्वतःच्या कष्टाने मुंबईमध्ये जाऊन स्वतःच्या कष्टानं शिक्षण घेत आपली संघटना उभं केली आणि आपल्या सोबत लोकांचा एक जथ्था निर्माण केला. जो जथ्था या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी लढत होता. जे लोक या ठिकाणी शिवसंग्रामच्या माध्यमातून जोडले गेले ते लोक या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी आलेले आहेत. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. अमर रहेच्या घोषणा दिल्या जातात. खरं तर अशा प्रकारच्या चळवळीचा नेता हरवणं या जिल्ह्याची या ठिकाणी मोठी हानी आहे आणि बीड जिल्ह्याला अपघाताचा शाप आहे की काय अशा प्रकारचं देखील बोललं जातं. कारण की गोपीनाथ मुंडे यांचं देखील अपघाती निधन झालं होतं आणि त्यानंतर आता त्यांचाच चेले राहिलेले, त्यांच्यासोबत काम केलेले विनायक मेटे यांचं देखील अपघाती दुर्दैवी निधन झालंय. काळाने हा एक लढवय्या नेता या ठिकाणी हिरावून नेलेला आहे. आता या कोणत्याही क्षणी त्यांना अंतिम निरोप या ठिकाणी दिला जाऊ शकतो. आता हे आपण दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर इतर त्यांच्यासोबत आलेले नेते हे पुष्पचक्र अर्पण या ठिकाणी करतायत आणि अंतिम दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी अंत्यविधी
केला जाईल. या सगळ्यामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण या ठिकाणी इथे पाहायला मिळतंय. दीपक. कृष्णा, विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. शोकाकुल वातावरणात घोषणा देखील दिल्या जात आहेत विनायक मेटे अमर रहेच्या. विनायक मेटे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात नेमकं कोण कोण असतं? त्यांच्या पत्नी, त्यांना 2 मुलं या ठिकाणी आहेत. त्यांच्या पत्नीनं या ठिकाणी सांगितलंय की आता हा दुःखाचा डोंगर आपल्यासमोर कोसळलेला आहे, परंतु शिवसंग्राम संघटना त्या स्वतः या ठिकाणी पुढे घेऊन जातील. विनायक मेटे यांचं जे स्वप्न होतं मराठा आरक्षणाचं ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. त्या शासकीय नोकरीत जरी असल्या तरी ती संघटना त्या सांभाळतील अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या त्या अत्यंत दुःखद क्षण कुटुंबासाठी असणार आहे. त्यांना 2 भाऊ आहेत. त्या 2 भाऊ असतील किंवा आईची जर आपण कालची प्रतिक्रिया पाहिली तर ती डोळ्यात पाणी आणणारी होती. कशा प्रकारे विनायक मेटे उभा राहिले, कशा प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलं, कशा प्रकारे त्यांनी मुंबईमध्ये नोकरी केली, त्यांची 10वी 12वी कशी पूर्ण केली हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. साहजिकच त्यांचा लाडका असा त्या उल्लेख करत होत्या. 2 मुलांपेक्षा त्यांच्यावरती त्यांना जास्त प्रेम होतं असं देखील ते सांगत होते. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर एका आईसाठी हा अत्यंत वेदनादायी, अत्यंत काळानं घाला घातलेला क्षण आहे. तो त्यांच्यासाठी म्हणजे या स्थितीत त्यांना आपल्या मुलाला निरोप द्यावा लागेल असं कधीही वाटलं नसेल. पत्नींनी सांगितलं की त्यांना वारंवार या ठिकाणी सांगितलं जायचं की तुम्ही रात्रीचा प्रवास करू नका, मात्र त्यांची वेळेवर पोहोचण्याची तडप असेल किंवा त्यांची तिथे जाण्याची तडप असेल. मराठा समाजासाठीच्या बैठकीसाठी ते 11 वाजता बीडमधून निघाले. उशिरापर्यंत त्यांचा प्रवास सुरू होता आणि काळाने त्यांच्यावरती घाला घातला. मात्र आता त्या स्वतः संघटना पुढे चालवतील. त्या संघटनेचं, विनायक मेटेंचं जे मराठा आरक्षणाचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्न करतील अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आणि आता आपण हे दृश्य पाहतोय की अंत्यविधीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अभिवादन केल्यानंतर, शेवटचं अभिवादन नेत्यांनी केल्यानंतर आता अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे. ब्राह्मण आणि इतर लोक या ठिकाणी मंत्र उच्चारणा त्यांची सुरू आहे. मात्र एकीकडे जरी असलं तरी अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की त्या क्षणासाठी क्षण आहे तो निश्चित डोळ्यासमोर त्या प्रयत्न करतील अशा क्रमात अंत्यसंस्कार केले जात आहेत. पोलिसांकडनं मानवंदना या ठिकाणी दिली जाती आहे. सौरभ. बरोबर.
आता सुरू करू शकता. शासकीय इतमामात सलामी देण्यात आलेली आहे आणि अखेरचा निरोप दिला जातोय शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना. अनेक नेते उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत. भावनिक क्षण आहे सगळ्यांसाठी हा. आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे तिथून आपल्या सोबत आहेत. कृष्णा, वार्तांकनाच्या निमित्ताने तुमचा अनेकदा संबंध आला होता विनायक मेटे यांच्याशी, त्यांच्या कार्यकर्त्यांशी. एक व्यक्ती म्हणून, एक राजकारणी म्हणून तुमचं निरीक्षण काय त्यांच्याविषयी? मेटे साहेबांच्या या अखेरच्या निरोपासाठी राज्यभरातून अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री, माजी आमदार, शिवसंग्रामचे पदाधिकारी, सर्व पक्ष ते बोलत असत. मीच नाही तर असंख्य पत्रकारांचे देखील ते चांगले मित्र होते. त्यांचा आणि जसा कार्यकर्त्यांची जिव्हाळा होता तसा सर्वसामान्य लोकांची देखील जिव्हाळा होता. आणि त्यांचं जे बोलणं असायचं किंवा खांद्यावरती पटकन हात टाकायचा आणि विश्वास दाखवायचा, अशा प्रकारचे त्यांचं जे ते आपलंच वाटायचं, जवळचं वाटायचं. ते आपल्यालेच आहेत, आपले कोणीतरी नातेवाईक आहेत किंवा आपला कोणीतरी वरिष्ठ आहे, अशा प्रकारची भावना प्रत्येकाची असायची. हीच भावना नेत्यांची देखील होती. प्रत्येकाची असायची हीच भावना नेत्यांची देखील होती. सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे संपर्क होता, त्यांचा जिव्हाळा होता. मग ते कधी राष्ट्रवादीत असले म्हणून भाजपाच्याही काही लोकांशी त्यांच्या जवळचे संबंध राहत असत आणि त्यांची जवळकी असायची आणि त्यामुळे मैत्री जपणारा नेता अशा प्रकारची त्यांची ओळख होती राजकारणामध्ये आणि लोकांमध्ये आपला नेता अशा प्रकारची देखील त्यांची ओळख होती. त्यामुळे आत्ता जर इथं पाहिलं तर जे लोक उपस्थित आहेत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी अश्रू आहेत, कारण की त्यांच्यासोबत त्यांनी काही क्षण घालवले. 35 वर्ष त्यांनी शिवसंग्रामसाठी घालवली होती किंवा ती उभा केली होती. कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठलाही एका प्रकारचा इथला वारसा नाही आहे. बीड सारख्या छोट्याशा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येऊन मुंबईमध्ये आपलं प्रस्थ निर्माण करणं ही एक छोटी गोष्ट नव्हती. व्यापक जनसंपर्क त्यांचा जो होता त्यामुळे हे शक्य झालं. आणि आज जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण आणि विनायक मेटे यांचं नाव हे कधीही विसरू शकत नाहीत, अशा प्रकारचं त्यांचं नातं आहे. आताही या ठिकाणी लोक घोषणाबाजी करतायत, त्याच घोषणा आहेत की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची घोषणा ते या ठिकाणी लोक देत आहेत. त्यामुळे कधीही थोड्या वेळात मोठ्या प्रमाणावरती नागरिक बीडकर, महाराष्ट्रकर या ठिकाणी आलेले आहेत. सौरभ, शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर असे अनेक नेते उपस्थित आहेत. सर्व पक्षाचे नेते आता तिथे उपस्थित आहेत. पाहिजे अशा प्रकारची घोषणा असते तिथे नको का ठेवायला मग अंत्यविधीला? मेटे कुटुंबियांच्या दुःखामध्ये
सहभागी होते. धन्यवाद. काल सकाळी 6:30 वाजता नागरिक बीडकर महाराष्ट्र आलेले आहेत. सौरभ मेटे कुटुंबियांच्या वतीने त्याचबरोबरती लाटकर आणि ग्राहक कुटुंबियांच्या वतीने मोठ्या दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळला. आपल्याला कदाचित त्या ठिकाणी माहिती नसेल म्हणजे लाटकर हे IGS मध्ये ते त्यांचे दत्ते मुळे आहेत आणि मी मावस मेहना त्यांचा आहे. आमच्या सगळ्या पूर्ण कुटुंबावरती अचानकपणे घडलेला हा प्रहार सगळ्यांना विजयी करून गेला. मेटे साहेबांचा माझा तसे वैयक्तिक परिचय हा 1993 चा महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असताना मराठवाड्याच्या वतीनं त्यावेळेच्या तत्कालीन मंत्र्यांचा सत्कार करत असताना विलासरावजी असतील, पद्मसिंह पाटील असतील, अशोकराव चव्हाण असतील आणि माझा त्या ठिकाणी सत्कार करण्याच्या संदर्भातला पुढाकार त्यांनी घेतला. तेव्हापासून जवळपास 3 दशक त्यांचा माझा त्या ठिकाणी परिचय राहिलेला आहे आणि त्यांच्यातला आमचा ऋणानुबंध हा 1997 माझे मावस बहीण त्यांना त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर जागृत झालेला आहे. तेव्हापासून मी त्यांना सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करताना बघितलेलं आहे. एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामधून त्या ठिकाणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला होता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आणि त्यानंतर त्यांना MGM रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. मराठा समाजाचे विद्यार्थी आणि मराठा समाजाचं आरक्षण यासाठी सातत्यानं आवाज उठवणारा नेता म्हणून विनायक मेटे यांना ओळखलं जात होतं आणि मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजाचे जे विविध प्रश्न आहेत त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते म्हणून देखील विनायक मेटे यांच्याकडे बघितलं जात होतं, तशी त्यांची ओळख होती. त्याचबरोबर विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अरबी समुद्र स्मारक समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं होतं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीसाठी येतानाच विनायक मेटे यांच्यावर काळाने घाला घातला आणि या अपघातात विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत. मोठा जनसागर बघायला मिळतोय. आपल्या लाडक्या नेत्याचं एकदा दर्शन व्हावं ही भावना घेऊन प्रत्येक जण तिथे आलेला आहे. त्यांच्या जाण्याने तुमचं माझं आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी अप्रेमित नुकसान झालंय आणि आमचं वैयक्तिक देखील त्या ठिकाणी कौटुंबिक स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि सगळ्या आजी माझे आमदार टाळ्या जरा जोरदार होऊ द्या. आणि आदरणीय मेटे साहेबांना त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून मी थांबतो. प्रत्येक जण तिथे आलेला आहे. यानंतर माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब. मेटे परिवार शोकाकुल समाज आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा थोड्याच वेळात केला जात आहे. तत्पूर्वी आपण सर्वांचे मार्गदर्शक आणि वैभव म्हणूया श्री बापट साहेबांना सर्व तरुणांना कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा कार्यकर्ता निश्चितपणे तुम्हा आम्हाला सर्वांना पारखा करून या ठिकाणी जात आहे. समाजाच्या व्यासपीठावरती एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न या सामान्य कार्यकर्त्यांनी समाजाला केला आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी समाजासाठी जी बैठक लावली
त्या बैठकीला जात असताना अशा प्रकारचा अपघात घडला। मी दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाला सांगू इच्छितो, आत्ताच माननीय सत्तार साहेब आणि मी हे उपोषण सोडून या ठिकाणी आलेलो आहे। खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली त्यांना खऱ्या अर्थाने ठरेल। समाजाचे काही प्रश्न जे आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत ते प्रश्न जर सोडले तर निश्चितपणे ही श्रद्धांजली ठरेल। मी माझ्या वतीनं खोतकर कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती। यानंतर माजी मंत्री भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे श्रद्धांजली अर्पण करतील। आज शिवसंग्रामचे नेते आणि या महाराष्ट्रातील गरीब परिवारातील एक प्रस्थापित नसलेल्या परिवारातील एक उमदा चेहरा माझे सहकारी विनायकराव मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व इथे आलेलो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील इथे उपस्थित आहेत। मेटे साहेबांचं असं जाणं, अशी एक्झिट होईल असं कधीही वाटलं नव्हतं। मेटे साहेबांच्या माझं काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं आणि माझी त्यांची भेट ठरली होती। मी त्यांना आग्रह केला की अमृत महोत्सव आहे आणि 15 ऑगस्ट नंतर आपण भेटू, याची आज मला एवढी रुखरुख राहून गेली। मेटे साहेबांचे मी सांगितलं की प्रस्थापिताचा चेहरा नव्हते, 22-23 वर्ष आमचे संबंध होते। मराठा युवकांचा चेहरा बनून 22-23 वर्षापूर्वी त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मराठा आरक्षणासाठी ते सदैव लढले। शेवटची त्यांची जी बैठक होती मराठा आरक्षणाची, त्याच्यासाठीच ते जात असताना त्यांचं निधन झालं। आज हे सांगताना एकही क्षण विचार करणार नाही की ऊसतोड कामगार महामंडळ हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने व्हावं, ही पहिल्यांदा इच्छा विनायकराव मेटे साहेबांनी व्यक्त केलेली होती आणि म्हणून त्यांचे आणि माझे हे ऋणानुबंध राहतील। आमचं नातंच असं होतं, कधी आम्ही भांडायचो पण कधी तेवढीच मैत्री असायची। 2-4 आठवड्यांपूर्वी मला निरोप आला की ताई खूप बोलायचं आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मला आज राहून राहून वाटतंय की तेव्हा आमची भेट झाली असती तर काही 4 शब्द आम्ही एकमेकांना बोलू शकलो असतो। आज मेटे साहेब हयात नाहीत। एक प्रस्थापिताचा नसलेला, गरिबाच्या घरात जन्म घेतलेला, मराठा समाजाच्या तरुणांना स्वाभिमान देणारा एक स्वाभिमानी नेता बीड जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून हरवलेला आहे। मराठा समाजाची चळवळ मला वाटतं कुठेतरी याच्यामुळे हरपली आहे। मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही विनंती करते की मेटे साहेबांना न्याय द्या आणि मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय द्या, त्यांच्या आरक्षणाला न्याय द्या। हीच मेटे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे। मी त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आणि त्यांच्या परिवाराच्या आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रती खूप खूप सद्भावना व्यक्त करते। मनापासून त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते। धन्यवाद। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उप आयुष्य खर्च करणारा विनायक मेटेच्या रूपाने आपणाला अत्यंत चांगला नेता मिळाला होता, पण काल अपघात झाल्यामुळं त्यांचं निधन झालेलं आहे। ते आपल्याला सोडून गेलेले आहेत, पण त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये कायमच्या राहणार आहेत। त्यांना जर खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि आपलं सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपणही प्रयत्न करायचा आहे। केंद्रामधून मी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी विनायक मेटे यांना आदरांजली अर्पण करतो। महायुतीमधला नेता म्हणून ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते आज आमच्यामध्ये नाहीत। आम्हाला प्रचंड दुःख झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत। जय भीम, जय भारत, जय मराठा। यानंतर आज अतिशय दुःखद अशा प्रसंगी आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे काय बोलायचं याचे शब्द देखील या ठिकाणी सुचत नाहीत। रात्री परवा 2:15 वाजता मला मेटे साहेबांचा
मेसेज आला की आरक्षणाची मीटिंग CM साहेबांनी बोलवली आहे, त्या मीटिंगला मी त्या ठिकाणी पोचतो आहे आणि सकाळी तुमच्याशी बोलतो, तेव्हा असं कधीच वाटलं नाही की सकाळी अशा प्रकारची दुःखद घटना या ठिकाणी ऐकायला मिळेल. माझ्याकरता वैयक्तिकदृष्ट्या देखील ही एक फार मोठी हानी आहे, कारण माझ्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा प्रकारचे माझे एक मित्र मेटे साहेबांच्या रूपानं आज या ठिकाणी नाहीत. नुकतंच त्यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमामध्ये जाण्याचा प्रसंग आला होता आणि त्यावेळी अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. सातत्याने किमान 15 दिवसातनं एकदा तरी मेटे साहेबांची आणि माझी भेट व्हायची आणि त्यांच्या सगळ्या भेटींमध्ये कधीही वैयक्तिक विषय ते मांडायचे नाहीत. त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या बद्दल तळमळ होती. सातत्याने मराठा आरक्षणाचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल, ऊसतोड कामगारांचा विषय असेल, या सगळ्या विषयांवर सातत्याने त्या ठिकाणी ते विषय मांडायचे आणि एक एक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे. खरं म्हणजे अतिशय सामान्य अशा परिस्थितीतनं वर येत आपल्या स्वतःच्या भरोशावर हे नेतृत्व उभं राहिलं आणि शिवसंग्रामसारखी संघटना तयार करून त्या माध्यमातनं सामान्य तरुणाईला त्यांनी सोबत जोडलं आणि एवढी मोठी संघटना त्यांनी तयार केली. आज खरोखर त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी तयार झाली आहे. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये जे काम विनायकरावनी हातामध्ये घेतलं आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, हाच संकल्प आज खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आणि याकरता जे जे करावं लागेल ते निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करू. आज खरं तर मेटे साहेबांबद्दल भरभरून बोलता येईल. माझ्याजवळ त्यांच्या आठवणी देखील खूप आहेत, खूप जवळचा संबंध आलेला आहे, पण आता ती वेळ नाही. पुढच्या श्रद्धांजलीच्या सभेत त्यातल्या अनेक गोष्टी सांगता येतील. आज ईश्वराला एवढीच प्रार्थना करतोय की ईश्वराने हा जो काही प्रसंग आणला आहे त्या प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला द्यावी. आणि त्यांचाच कुटुंब नाही तर या ठिकाणी जे बृहत कुटुंब आहे शिवसंग्राम आणि त्यासोबत त्यांच्यावर प्रेम करणारी जी सगळी मंडळी आहे, या सगळ्यांना ईश्वराने ही ताकद द्यावी की हे दुःख सहन करण्याची ही शक्ती द्यावी आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी. मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला आम्ही पुढे नेऊ अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझी श्रद्धांजली संपवतो. शिवसंग्रामचे अध्यक्ष प्रमुख विनायकराव मेटे साहेबांचं काल अपघाती दुःखद निधन झालं. खरं म्हणजे कुणाचाही विश्वास बसेल अशी ती घटना नव्हती. आम्ही कालची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला जाण्यासाठी देखील मी माझ्या सर्व सूचना दिल्या अधिकाऱ्यांना आणि तेवढ्यामध्ये फोन आला. मेटे साहेबांचा अपघात झाला, गाडीला अपघात झाला आणि MGM हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेत. मी तातडीने तिकडे जाण्यासाठी निघालो. उपमुख्यमंत्री महोदयांशी देखील माझी चर्चा झाली, परंतु तेवढ्यात दुसरा फोन आला की त्यांचं दुःखद झालेलं आहे. अगदी मनाला न पटणारी अप्रिय अशी घटना होती. दुःखद आणि वेदना देणारी कालची घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. खरं म्हणजे काही
माणसं जी असतात ती आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नसतात. त्यांची एक तळमळ असते समाजासाठी काहीतरी मिळवून देण्याचं, काहीतरी करण्याची. आणि हा मराठा समाज खऱ्या अर्थाने मेटे साहेबांचा परिवार म्हणजे फक्त मेटे परिवार नसतो, पूर्ण मराठा समाज हाच त्यांचा परिवार बनला होता. मला अनेक वेळा आमची त्यांची भेट व्हायची. त्या भेटीमध्ये त्यांनी कधीही मला वैयक्तिक त्यांचं काम सांगितलं नव्हतं. पूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मी त्या आरक्षण समितीमध्ये होतो. मागच्या सरकारमध्ये देखील मी त्या समितीत होतो. त्यामुळे सातत्याने मेटे साहेबांचा आणि माझी चर्चा व्हायची. आणि त्या चर्चेमध्ये एकच त्यांचा ध्यास होता की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सोयी सुविधा सवलती मिळाल्या पाहिजे. आम्ही नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मला ते भेटले आणि मला म्हणाले, आता देवेंद्रजी आणि तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेला आहात आणि नक्की आमच्या समाजाला, मराठा समाजाला आता नक्की न्याय मिळेल, त्यांची उन्नती होईल, त्यांची प्रगती होईल. गेले अनेक वर्षापासून जे काही विषय जे प्रलंबित आहेत ते मिटतील. मी त्यांना सांगितलंय, त्यावेळेस सांगितलं मी की माझं आणि उपमुख्यमंत्र्यांची या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल ते आपण सरकार म्हणून नक्की करणार आहोत. ते नेहमी सांगायचे, सारथीचा विषय घ्यायचे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा विषय घ्यायचे आणि प्रामुख्याने समुद्रातलं जे शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे त्या बाबतीमध्ये त्यांची नेहमी त्यांचा आग्रह असायचा. त्यांनी अरबी समुद्रात जागा शोधण्यापासून त्याला निधी मंजूर करून घेण्यापासून सगळं, तेव्हा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील होते आणि सातत्याने जो काही ध्यास आपण पाहिला, त्यांचा आग्रह, त्यांची तळमळ जी पाहिली आपण, कधी कधी तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही बसायचो. मी सांगायचो त्यांना आज मला थोडा उशीर होईल, तर म्हणाले नाही मी थांबतो. मग 1-1:30 वाजता आम्ही भेटायचो, 2, 3, 2:30, 3 वाजेपर्यंत आमची चर्चा व्हायची. परंतु त्यांनी कधी म्हणजे आता रात्र झाली, उशीर झालाय, आता कसं भेटूया, उद्या भेटूया, असं कधी त्यांनी म्हटलं नाही. मी त्यांना म्हणालो उशीर झालाय, बोले नाही नाही काही नाही, आपल्याला आपल्या वेळेपेक्षा आपल्या समाजाचे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून अशी जी काही माणसं आहेत समाजामध्ये, अशी दुर्मिळ माणसं की दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख शोधणारी आणि दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजणारी, आणि त्यांनी काय मिळवायचं असतं तर खूप काय मिळवलं असतं, परंतु सातत्याने त्यांनी मराठा समाजासाठी संघर्ष केला, रस्त्यावर देखील केला, कोर्टात देखील केसेस दाखल केल्या. त्यांचा एवढा अभ्यास या मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर होता ते मी अनेक वेळा बैठकांमधून पाहिलेला आहे. त्यामुळे मराठा अपघाती जे निधन झालं त्यांचं, ते देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या किंबहुना त्या प्रलंबित विषयाची बैठक जी लावली आपण, त्या बैठकीला येताना झालेला आहे. ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. ही महाराष्ट्राला सगळ्यांनाच, मराठा समाज असेल, सगळेच असेल, त्याला एक मनाला चटका देणारी, चटका लावून जाणारी घटना आहे. आणि म्हणून माझं आणि उपमुख्यमंत्री महोदयांची कालही आम्ही एकत्र हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, चर्चा झाली की ज्या मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही, एवढाच या ठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो. आणि जे जे काही करावं लागेल,
मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी वेळ पडली तर काही करावं लागलं तरी सुद्धा आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपणाला सांगतो. आणि ते नेहमी म्हणायचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, परंतु त्याला देखील आपल्याला आता तात्काळ जे काही करायचं ते केलं पाहिजे. आणि त्यांना सगळी कल्पना होती काय करायचं, रिव्ह्यू पिटिशन करायची, कुणाकडे काय करायचं, कुणाकडे काय करायचं, सिनियर काउन्सिलची बैठक घ्यायची, सगळं त्यांना माहीत होतं. आणि तोपर्यंत मराठा समाजाला जे काही आपल्याला जास्तीचं देत पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना होती. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांनी जी लढाई लढलेली आहे मराठा समाजासाठी, त्यांचं खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी हे बलिदान आहे. आणि त्यांचं बलिदान हे आपलं म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, एवढं या प्रसंगी मी सांगायला आम्ही दोघंही या ठिकाणी, आमचे सर्व मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी आहेत, सर्वच आहेत. आणि सगळ्यांची भावना एकच आहे. आणि ती भावना मेटे साहेब या ठिकाणी सातत्याने बोलून दाखवत होते. आणि म्हणून यासाठी मराठा समाजासाठी जे काही करावं लागेल ते सरकार करेल, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. हा आमचा सरकारचा शब्द. आणि एवढं मोठं जे दुःख आहे, हा दुःखाचा डोंगर जो आहे, बोलणं सोपं असतं, परंतु जेव्हा ज्याच्यावर ते दुःख कोसळतं, वेळ येते, त्याला त्याचे चटके आणि वेदना माहीत असतात. काल आम्ही ज्योतिताईंना देखील भेटलो हॉस्पिटलमध्ये. आजही त्यांच्या मातोश्री आहेत, ज्योतिताई आहेत, मुलं आहेत, भावंड आहेत. त्यांचा परिवार म्हणजे आपलाच परिवार आहे, आपण सगळे एका परिवारातले आहोत अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला द्यावी. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जे काम आज मेटे साहेब आपल्यात नसले तरी सुद्धा, त्यांचं कार्य देहरूपाने नसले तरी सुद्धा त्यांचं कार्य जे आहे, त्यांनी केलेला संघर्ष जो आहे, त्यांचा आदर्श जो आहे, हा कायम चिरंतर आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्यांची लढाई, त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यासाठी जे करावं लागेल ते आपलं सरकार करेल, एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा मी त्यांना शासनाच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व समाज बांधव यांना विनंती आहे की मेटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी जागेवर 2 मिनिटं उभा राहून श्रद्धांजली अर्पण करावी. शांतता मागा. चला इकडे. तर शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे नेते यांनी आता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत विनायक मेटे यांच्याबद्दलच्या. सर्वपक्षीय नेते आता या अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून काही वेळापूर्वी मानवंदना देखील देण्यात आली आणि त्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, काही आठवणी सांगितल्या आहेत विनायक मेटे यांच्याबद्दलच्या आणि त्यांना श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे.
मराठा समाजासाठी लढा देणारा एक महत्वाचा नेता हरवलाय विनायक मेटे यांच्या रूपाने। पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातो। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।